भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचा आणि वादाचा मोठा प्रकार समोर आलाय। एका कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्याच्या किरकोळ कारणावरून पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये जाहीरपणे कलह उफाळून आला। पुण्यातील एका शासकीय आणि सामाजिक स्तरावरील कार्यक्रमात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। या वादादरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांनी मारलेल्या जातीय संदर्भाच्या टोमण्यामुळे संतप्त होऊन खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट भर कार्यक्रमातून तडकाफडकी काढता पाय घेतला। महायुती सरकारमधील सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे भाजपमधील अंतर्गत शिस्तीचे वाभाड निघाले असून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। हा संपूर्ण वाद नेमका काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजपच्या नेत्यांमध्ये का वाद झाला? मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमातून का काढता पाय घेतला आणि अभिमन्यू पवार यांनी काय नेमकं वक्तव्य केलं? भारतीय जनता पक्षात लोकप्रतिनिधींमध्येही जातीय वाद सुरू आहे का? पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पुण्यातील एका विशेष गौरव सोहळ्यादरम्यान भाजप नेत्यांमध्ये नाट्यमयरित्या वाद सुरू झाला। पुण्यात सारथीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जाहीर सत्कार करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात व्यासपीठावरील पहिल्या रांगेत कोण बसणार यावरून वाद झाला। खासदार मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, मात्र त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी पहिल्या रांगेत बसण्याच्या मुद्द्यावरून मेधा कुलकर्णी यांना उद्देशून एक टिप्पणी केली। अभिमन्यू पवार यांनी थेट शब्दात टोमणा मारत म्हटलं की हा मराठ्यांचा कार्यक्रम असून कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं अजिबात बरं दिसत नाही। हा टोमणा थेट मेधा कुलकर्णी यांच्या ब्राह्मण असण्यावर आणि त्यांच्या जातीवर अप्रत्यक्ष बोट ठेवणारा होता। हा शब्द ऐकताच मेधा कुलकर्णी यांचा राग अनावर झाला। एकाच पक्षातील आमदारानं जाहीर कार्यक्रमात असा जातीय संदर्भ देऊन अपमान केल्यामुळे संतप्त झालेल्या कुलकर्णींनी तिथे एक क्षणही न थांबता तडक व्यासपीठ सोडलं आणि त्या भर कार्यक्रमातून बाहेर पडल्या। यानंतर अभिमन्यू पवार यांनी म्हटलंय की मेधा कुलकर्णी यांचा गैरसमज झालाय। नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण आमदार खासदार मागे बसू। तुमच्यावरती आरोप केलाय की त्या पहिल्या लाईनीत बसल्या होत्या। तुम्ही असं म्हणालात की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि आपण मागे बसू, त्या रागाने निघून गेल्या। त्या म्हणाले की तुम्हाला इथे ब्राह्मण मराठामध्ये काही संवाद झालेला आहे, ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्यात जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही। विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललं ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होते अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। मेधा कुलकर्णी यांच्या अचानक व्यासपीठावरून घेतलेल्या एक्झिटमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले सर्वच नेते, अधिकारी, विद्यार्थी पुरते चक्रावून गेले। या वादामुळे आता भाजपमधील अंतर्गत जातीय समीकरण आणि नेत्यांमधील वैयक्तिक हेवेदावे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत। खासदार मेधा कुलकर्णी या पुण्याच्या राजकारणातील एक अत्यंत अभ्यासू, आक्रमक आणि सुशिक्षित नेत्या म्हणून ओळखल्या जातात। त्या पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोथरूडमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। कोथरूड हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असून तिथे मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण मतदार आहेत। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिथून उमेदवारी दिली होती। पक्षाच्या या निर्णयामुळे मेधा कुलकर्णी अत्यंत नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर पक्षाने त्यांची महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करून देशभरात संघटनात्मक जबाबदारी दिली। काही काळ त्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्या असल्या तरी त्यांनी पुण्यात आपलं काम सुरूच ठेवलं होतं। अखेर पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पुण्यातील ब्राह्मण समाजातील असंतोष शांत करण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन संसदेत पाठवलं। खासदार झाल्यापासून मेधा कुलकर्णी पुण्यात अत्यंत आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेत पाहायला मिळतात।
शनिवार वाड्यावरील नमाज पठणाचा वाद असो किंवा इतर स्थानिक विषय असो, त्यांनी सातत्यानं आक्रमक आणि थेट रस्त्यावरील संघर्ष करणारी भूमिका घेतली आहे. त्या अत्यंत स्पष्ट वक्त्या असून आपल्या अधिकारांबद्दल आणि सन्मानाबद्दल नेहमीच जागरूक असतात. दुसरीकडे या वादातील दुसरे नेते आमदार अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अभिमन्यू पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः भाजपमध्ये अत्यंत प्रभावशाली तरुण नेते मानले जातात. त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी आहेत. 2014 ते 2019 या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा अभिमन्यू पवार हे त्यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि OSD म्हणून कार्यरत होते. मुख्यमंत्री कार्यालयातील CMO सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि राजकीय जोडण्यांवर त्यांची मजबूत पकड होती. 2019च्या निवडणुकीत फडणवीस यांनी त्यांना औसा मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आणि तिथून ते निवडून आले. आमदार झाल्यानंतरही त्यांचा पक्षातील आणि फडणवीस यांच्या गोटातील प्रभाव तसाच राहिलाय. ते मराठवाड्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा मराठा चेहरा म्हणून पुढे येत आहेत. अभिमन्यू पवार हे पडद्यामागचं राजकारण खेळण्यात आणि सत्ता केंद्राच्या जवळ राहण्यात अत्यंत पटाईत मानले जातात. या दोन्ही नेत्यांमधील हा वाद केवळ एका कार्यक्रमातील जागेपुरता मर्यादित नसून याला एक अत्यंत मोठी राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध इतर समाज किंवा अंतर्गत जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. पुण्यातही राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांमध्ये आणि गटांमध्ये छुपी स्पर्धा सुरू आहे. मेधा कुलकर्णी या खासदार झाल्यापासून पुण्यातील प्रत्येक शासकीय आणि सामाजिक कार्यक्रमात आपला हक्क आणि राजशिष्टाचार जपण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याच्या राजकारणात आपलं स्थान मजबूत करू पाहणारे आणि थेट पक्षाच्या हायकमांडशी जोडलेले अभिमन्यू पवार यांसारखे नेतेही आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. या दोघांमध्ये कोणताही वैयक्तिक वाद नसला तरी अंतर्गत पातळीवर सत्ता आणि प्रभावासाठीची चढाओढ कायम होती. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रसंगामुळे हा छुपा वाद आता पूर्णपणे महाराष्ट्राच्या समोर आलाय. मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपच्या एका आमदारानं आपल्याच पक्षाच्या महिला खासदाराला अशा प्रकारे जातीय टोमणा मारणं आणि खासदारानं रागात कार्यक्रम सोडून जाणं या घटनेचे राजकीय पडसाद आता अत्यंत वेगाने उमटू लागले. भाजप पक्षांतर्गत पातळीवर या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आल्याचं बोललं जातंय. कारण हा प्रकार थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर घडला असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अशा प्रकारची गटबाजी आणि जाहीरवाद भाजपला परवडणारे नाहीत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्याचं आणि हा वाद पडद्यामागे मिटवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले आहेत. मात्र पुण्याच्या सार्वजनिक व्यासपीठावर घडलेल्या या मानापमान नाट्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतर्गत धगधगती धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे, हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.